नमस्कार. आज आपण पाहूयात की गाईला भाकरी दिल्याने काय पुण्य मिळते असे स्वामी म्हणतात. चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. या रम्य गावात जिथे निसर्गाचं सौंदर्य डोळ्यांना मोहवणारे आणि जनावरांवर प्रेम करणारी माणसं होती, तिथे एक महान संत श्री स्वामी समर्थ राहायचे. त्यांच्या आध्यात्मिक शक्तींमुळे आणि मानवतेविषयी असलेल्या प्रेमामुळे त्यांच्याकडे भक्तांचा मोठा जमाव असे. त्यांच्या साधनेमुळे आणि उपदेशांमुळे लोकांना जीवनाच्या समस्यांवर उपाय सापडत असे. स्वामी समर्थ नेहमी माणसांना आणि प्राण्यांवर करुणा दाखवण्याची शिकवण देत असत. एकदा स्वामी समर्थ एका शांत नदीकाठच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या भोवती अनेक भक्त जमा झाले होते. त्यांना सांगायला आणि शंका विचारायला प्रत्येकजण उत्सुक होता. यावेळी एक जिज्ञासू भक्त स्वामी समर्थांना विचारतो, स्वामीजी, आपण नेहमी म्हणता की गाईला भाकरी दिल्याने विशेष फळ मिळतात, पण हे का? याचं रहस्य काय आहे? स्वामी समर्थ चेहऱ्यावर एक शांत हास्य आणून म्हणाले, माझ्या बालकांनो, गाईला भाकरी देण्याचा अर्थ फक्त तिच्या पोटाची भूक मिटवण्याचा नाही, तर आपल्या प्रेमाची आणि करुणेची अभिव्यक्ती आहे. गाई ही भारतीय संस्कृतीमध्ये पूजनीय आहे आणि तिचं पोषण म्हणजे आपल्या समाजाचं कल्याण. त्यानंतर भक्तांनी स्वामी समर्थांना काही प्रश्न विचारले. ज्या प्रश्नांमधून काही त्यांनी आपल्या शंकाचं निरासन करायचं ठरवलं. स्वामी समर्थ हळूहळू प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरू करतात, ज्यामध्ये ते गायीच्या पूजेतील आध्यात्मिकता, शास्त्र, विज्ञान आणि समाजातील कल्याण यावर प्रकाशही टाकतात. तुम्हाला माहीत आहे का की गायीची सेवा केल्याने, तिला भाकरी दिल्याने आणि तिला स्पर्श केल्याने किती लाभ होतात? गायीसाठी आपली श्रद्धा आणि सेवा केल्याने फक्त आत्म्याला शांती मिळत नाही, तर जीवनात सुख समृद्धी देखील येते. तर चला, आज आपण गोमाताबद्दल एक प्राचीन आणि महान कथा ऐकणार आहोत, जी या अद्भुत रहस्याचा उलगडा करते. आणि स्वामी कथेला प्रारंभ करून राजाची कथा सांगायला सुरू करतात आणि भक्त आनंदाने आणि उत्साहाने ऐकतात. एक वेळची गोष्ट आहे. भक्ताचा प्रश्न होता की हे प्रभू, मी आज पृथ्वी लोकांमध्ये फिरत होतो आणि मला एक विचित्र दृश्य दिसलं. काही दुष्ट माणसं गायांना मारत होती, तर दुसरीकडे काही माणसे गायांची पूजा करत होती. हे दृश्य पाहून मला खूप दुःख वाटलं. मनुष्य स्वार्थासाठी निष्कलंक प्राण्यांवर अत्याचार का करतो? हे प्रभू, मला हे जाणून घ्यायचं आहे की गायाची पूजा करणाऱ्याला काय फळ मिळतं आणि गायांवर अत्याचार करणाऱ्याला कोणता दंड मिळतो. तेव्हा स्वामी समर्थ उत्तर देतात की हे भक्त, तुम्ही खूप उत्तम प्रश्न विचारला आहे. जो मनुष्य गायांना त्रास देतो त्याला त्याच्या पापांसाठी नरकात दंड मिळतो, पण जो गायांची सेवा करतो त्याला उत्तम लोकांची प्राप्ती होते. गायांची सेवा केल्याने पृथ्वी आणि परलोक दोन्ही ठिकाणी मनुष्याला सुख मिळतं. हे भक्त, मी तुम्हाला एक कथा सांगतो. जी मनुष्य ऐकतो आणि त्याचा प्रचार करतो त्याच्या सर्व पापांचा नाश होतो. त्याला धन धान्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर तो माझ्या धाम गोलोकमध्ये जातो. कथेची सुरुवात करताना भगवान श्री स्वामी म्हणाले की प्राचीन काळात पृथ्वीवर वैवस्वत मनुष्याच्या वंशात एक राजा दिलीप होता. त्याचं नाव दिलीप होतं. तो अत्यंत धार्मिक आणि न्यायप्रिय शासक होता. एक दिवस त्याला एका गायीची रक्षण करण्याची आवश्यकता होती. त्या गायीला एक हिंसक वाघ मारण्याच्या उद्देशाने पिंजऱ्यात पकडून ठेवला होता. महाराज दिलीप वाघला गायीचे प्राण घेण्यासाठी विरोध करू शकत होते, पण तो गायीच्या जीवाशी संबंधित होता. त्याने ठरवलं की तो गायीला वाचवण्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती देईल. महाराज दिलीप
त्या वाघापासून गायीला वाचवण्यासाठी शरण आले. त्याने वाघासमोर हात जोडून बसले आणि प्रार्थना केली, हे वाघ, मी तुमच्यासमोर आणलेली गाय वाचवण्यासाठी मी आपले प्राण देण्यास तयार आहे. यासाठी मला वरदान द्या. महाराज दिलीप यांचा दृढ निश्चय पाहून गायीने त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्याला सांगितले की, हे राजन, तुमच्या श्रद्धेला मी अत्यंत कृतज्ञ आहे. मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते. गायने महाराज दिलीपला एक अद्भुत वरदान दिले. तुम्ही गायीचे रक्षण केलेत म्हणून तुमचं जीवन अजूनही उज्ज्वल होईल. तुमचा वंशज एक महान राजा होईल. गायीने त्यांना एक विशेष द्रव्य दिलं, ज्यामुळे ते आपल्या पत्नीला सुंदर आणि बुद्धिमान पुत्र प्राप्त करतील. ही कथा फक्त गायांच्या महिमेला दाखवत नाही, तर ही देखील सांगते की गायींची सेवा केल्याने जीवनात किती सकारात्मक बदल येतात. जे लोक गायांची पूजा करतात आणि त्यांची सेवा करतात, त्यांना जीवनात अपार सुख, समृद्धी आणि पुण्य मिळते. महाराज दिलीप हे धर्मप्रिय, गुणवान, चरित्रवान आणि महापराक्रमी सम्राट होते. ते नेहमी धर्माच्या मार्गावर चालत, पृथ्वीचे पालन करत आणि आपल्या प्रजेला सदैव प्रसन्न ठेवत होते. त्यांच्या राज्यात मगध देशाची प्रजा सदैव संतुष्ट राहत होती. त्यांची पत्नी महाराणी सुदक्षिणा यांच्यासोबत मोठ्या आनंदाने जीवन बितत होत्या. परंतु अनेक वर्षे उलटली, तरीही महाराणीला पुत्रप्राप्ती झाली नाही. यामुळे महाराज दिलीप चिंतित होऊन एकांतात बसून विचार करू लागले. मी कधीच पाप केले नाही आणि सर्व कार्ये धर्माच्या मार्गाने केली. मग संतान का मिळत नाही? यावर त्यांनी विचार केला की या समस्येचे समाधान फक्त गुरु वशिष्ठ करू शकतात. गुरु वशिष्ठ जी त्यांना त्यांचे दोष सांगून संतान प्राप्तीचे उपाय सांगतील. महाराज दिलीप आपल्या पत्नीसोबत गुरु वशिष्ठींच्या आश्रमात गेले. आश्रमात वशिष्ठजी आणि त्यांची पत्नी अरुंधती नित्य कर्म आणि ध्यान करत होते. महाराज दिलीप आणि महाराणी सुदक्षिणा दोघे त्यांचे दर्शन घेतात. वशिष्ठजींनी त्यांचे स्वागत केले आणि अरुंधतींनी महाराणीचे स्वागत करून त्यांना कुशल मंगल विचारले आणि आशीर्वाद दिला. वशिष्ठजी महाराज दिलीपांना म्हणाले, हे राजन, सर्व काही ठीक आहे ना? आज तुमचं अचानक वनात येणं कोणत्या कारणामुळे आहे? सामान्यतः राजा आणि त्यांच्या पुत्रांना राज्य सोडून तपस्या करण्यासाठी वनात जातात, परंतु तुम्ही अजून तर युवकच आहात. तुम्ही नुकतेच राज्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि तुम्हाला पुत्र देखील मिळालेला नाही. मग तुम्ही राजपाट सोडून वनात का आलात? तुमच्यासारख्या महान सम्राटाला हे शोभत नाही. महर्षी अगस्त्यांनी महाराज दिलीपला सांगितले, तुम्ही आणि तुमची पत्नी नंदिनी गायची सेवा करा आणि तिची आराधना करा. ती तुम्हाला नक्कीच पुत्र प्रदान करेल. नंतर नंदिनी गाय आश्रमात प्रवेश करताच महर्षी अगस्त्य म्हणाले, हे राजन, फक्त स्मरण केल्यानेच कल्याण करणारी नंदिनी गाय स्वतःच तुमच्या दरवाजावर आली आहे. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण ही गाय तुमचे सर्व दुःख दूर करेल. तुम्ही या गायीची सेवा करण्यासाठी तिच्या मागे जाऊन जंगलातील हिंसक प्राण्यांपासून तिचे रक्षण करा आणि आश्रमात परतताना राणी सुदक्षिणा तिच्या सेवा करा. तिथून ती गाय तुम्हाला निश्चितच पुत्र देईल. महाराज दिलीप आणि राणी सुदक्षिणा यांनी त्यांचं वचन पूर्ण करत नंदिनी गायची सेवा सुरू केली. दुसऱ्या दिवशी राणी सुदक्षिणाने गायीची पूजा केली आणि महाराज गायीला जंगलात घेऊन गेले. महाराज त्या गायीला हरी घास देत होते. ती ज्या झाडाच्या खाली बसते त्या ठिकाणी विश्रांती घेत होते. महाराज गायीच्या शरीरावरून डास आणि मच्छर उडीत होते आणि तिच्या मस्तकावर प्रेमाने हात फिरवत होते. संध्याकाळी महाराज गायीला घेऊन आश्रमात परत आले. आश्रमात पोहोचताच गायीने आपल्या खुरांनी महाराजावर धूळ उडवली, ज्यामुळे महाराजाचे शरीर पवित्र झाले आणि त्यांच्या सर्व पापांचा नाश झाला. राणी सुदक्षिणाने नंदिनी गायीचे पूजन केले आणि तिच्या चरणात मस्तक झुकवले. गायीच्या दुष्टपाताने राणीच्या सर्व दोषांचा नाश झाला. ती पवित्र झाली.
पुढील 20 दिवस महाराज दिलीप आणि राणी सुदर्शनाने गायीची सेवा केली. 21व्या दिवशी महाराज गायीला घेऊन हिमालय पर्वतावर गेले. तेथे एक सिंह गायीवर हल्ला करत होता आणि गायीच्या कष्टकारी आवाजाने महाराज हजर झाले. महाराजाने तात्काळ बाण काढून शेरावर लक्ष ठेवले, पण सिंहाची नजर लागल्याने महाराजाचे शरीर स्तब्ध होऊन गेले. सिंह महाराजांना सांगतो की हे राजन, तुमच्याकडून मला मारण्याची ताकद नाही. भगवान शिव माझ्या पाठीवर बसले आहेत. तुम्ही नंदीगाईला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. यापुढे मला त्याला मारून जाण्याची अनुमती आहे. तुम्ही सूर्यवंशीय राजे आहात आणि यापुढे शंकराची माया इथे आहे. महाराज दिलीप सांगतात की हे मृगराज, कृपया नंदिनी गायीला हानी करू नका. हे महर्षी वशिष्ठच्या आशीर्वादाने सत्य समर्पण करणारी गाय आहे. याची हत्या केल्याने तुम्हाला महापाप लागेल. हे ऐकून सिंह थांबतो आणि नंतर महाराज दिलीप गायीच्या सेवेत पुढे लागतात. महाराज दिलीप या कथा आपल्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहेत. ही कथा महाराज दिलीप आणि गौमाता नंदिनी गाय यांच्यावर संवादावर आधारित आहे, जिथे महाराज दिलीप आपल्या प्राणांची आहुती देऊन गाय वाचवण्याचा संकल्प करतात. गायीचे जीवन वाचवण्यासाठी ते सिंहाला आणि मृगराजाला नकार देऊन गायीच्या रक्षणासाठी कटिबद्ध होतात. त्यानंतर गायीने त्यांना वरदान दिले आणि महाराज दिलीप यांनी गायीच्या दुधाने सेवन केले, ज्यामुळे त्यांना बुद्धिमान आणि गुणवान पुत्र रघु प्राप्त झाला. ही कथा गौमाता आणि गायीच्या महत्त्वावर आधारित आहे, ज्यामुळे यश, समृद्धी आणि सुख प्राप्त होते. ही कथा महाराज दिलीप आणि गौमाता यांची एक प्रेरणादायी आणि धार्मिक कथा आहे. यामध्ये महाराज दिलीप यांनी गायीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करण्याची शपथ घेतली आणि गौमाता त्यांना वरदान देतात. या कथेत गायीच्या महत्त्वाची आणि तिच्या सेवा करण्याची अपार महत्ता दर्शवली आहे. कथेतील संदेश: गायीची पूजा आणि सेवा. गायीची पूजा, सेवा आणि तिच्या दुधाचं सेवन करणं यामुळे न केवळ शारीरिक आरोग्य मिळते, तर जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. गायी रक्षणामुळे मनुष्याचे भाग्य आणि यश वृद्धी होते. धार्मिक महत्त्व: कथा दर्शवते की गौमाता पवित्र आणि शक्तिशाली आहे. तिच्या आशीर्वादाने कर्तव्यनिष्ठ व्यक्तीला प्रगती आणि यश प्राप्त होतो. सकारात्मक विचार: महाराज दिलीपने गायीच्या रक्षणासाठी त्यांचा प्राण अर्पण केला आणि नंतर गौमाता त्यांना पुत्र रघु प्रदान करतात, ज्यांचे वंश रघुवंश म्हणून प्रसिद्ध होतो. कथा आपल्याला काय शिकवते की गायीची सेवा आणि पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होऊ शकते. गायी रक्षण करणे हे एक महान कार्य आहे, जे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. निष्ठा, कर्तव्य आणि श्रद्धा यांच्या माध्यमातून जीवनात उत्तम परिणाम मिळवता येतात. कथा प्रत्येकाला गायीच्या महत्त्वाची आणि तिच्या रक्षणाची आवड करते. आणि जय श्री कृष्ण आणि जय गौ माता ही गोड भावना प्रत्येकाच्या मनात रुजवते. प्रश्न: गायी मारल्यामुळे कोणते पाप होते? उत्तर: हिंदू धर्मामध्ये गाय अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिला गौमाता म्हणून सन्मान दिला जातो. गाय एक पवित्र प्राणी मानून तिच्या हत्येची तुलना महापातकांशी केली जाते. धर्मशास्त्रानुसार गाय मारणे म्हणजे गंभीर पाप आहे, कारण गायीला पृथ्वीवरील सर्व देवतांचे निवासस्थान मानले जाते. गायीचे पंचगव्य दूध, तूप, दही, गोमूत्र आणि गोबर पवित्र मानले जातात आणि त्याचा धार्मिक आणि औषधीय वापर केला आहे. त्यामुळे गाय मारल्यामुळे मानसिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून व्यक्तींवर गंभीर दोष येतो, जो स्वर्गीय लाभांपासून वंचित करतो आणि नरकाची भीती निर्माण करतो. प्रश्न दुसरा: गाय मारल्यामुळे कोणते धार्मिक दोष येतात? धार्मिक ग्रंथामध्ये गाय मारल्याचे पाप अत्यंत गंभीर मानले आहे. वेद, पुराण आणि उपनिषदांमध्ये गाय मारण्यास महापातक मानले जाते. याच्या परिणामी व्यक्ती अनेक प्रकारच्या धार्मिक दोषांना सामोरे जातो.
धर्मशास्त्रात म्हटले आहे की गाय मारल्यामुळे यमलोकात कठोर शिक्षा होते आणि व्यक्तीला अनेक पुनर्जन्मापर्यंत संकटांचा सामना करावा लागतो. गाय म्हणजे मातेसमान असून तिच्यावर अत्याचार केल्यास तिच्या संवर्धनासाठी आणि सन्मानासाठी केलेल्या पापाचे फळ अनेक पिढ्यांना भोगावे लागते. या पापातून मुक्त होण्यासाठी कठोर तप आणि प्रायश्चित्त आवश्यक आहे, ज्यामुळे हा दोष दूर होऊ शकतो असे मानले जाते. प्रश्न तिसरा, गाय मारल्यामुळे कोणते नैतिक परिणाम होऊ शकतात? समाजामध्ये गाय ही एक पवित्र आणि सुसंस्कृतीचं प्रतीक मानली जाते. गाय मारण्यामुळे कुटुंबावर, नातेवाईकांवर आणि समाजातील प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि व्यक्तीला समाजामध्ये निषेधाचा सामना करावा लागतो. तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो, कारण गायीच्या हत्येसारख्या कृतीमुळे अनेक जण त्यांच्याशी संबंध तोडतात. अशा कृत्यामुळे अनेकदा कुटुंबाला तणाव, मानसिक त्रास आणि बहिष्काराला सामोरे जावे लागते. तसेच या कृत्यामुळे समाजात त्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे मन, आत्मा आणि समाजातील मान सन्मान या सर्व गोष्टींवर नकारात्मक प्रभाव पडतो. प्रश्न चौथा, गाय मारल्यामुळे धर्मग्रंथांमध्ये कोणते परिणाम सांगितले आहेत? धर्मग्रंथामध्ये गाय मारण्याचे परिणाम अत्यंत गंभीर आणि दीर्घकालीन मानले जातात. वेद आणि पुराणामध्ये गाय मारणे म्हणजे देवतांचे अपमान समजले जाते. हे पाप मानवी जीवनावर गंभीर परिणाम करत असल्याचे वर्णन आहे. अशा व्यक्तींना मोक्षप्राप्ती कठीण होते आणि त्यांच्या जीवनात कष्ट आणि दुःख कायम राहत असते असे म्हटले जाते. गायीला देवता मानले जात असल्याने तिच्यावर अन्याय किंवा तिची हत्या करणे म्हणजे व्यक्तीवर आणि तिच्या वंशावर संकट ओढवते. या पापामुळे कुटुंबातील भविष्यातील पिढ्यांवरही नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून धर्मग्रंथात गायीची हत्या टाळण्याचा सल्ला दिला आहे. गाय मारल्यास प्रायश्चित्त करण्यासाठी कोणते उपाय आहेत? धर्मग्रंथानुसार गाय मारल्याचे पाप दूर करण्यासाठी कठोर प्रायश्चित्त करणे आवश्यक आहे. यासाठी कठोर तप, दान, जप, होम आणि गायींच्या सेवा पूजेमार्फत प्रायश्चित करावे लागते. काही धर्मग्रंथात असे म्हटले आहे की व्यक्तीने गायीचे पालन करावे, त्यांना चारा द्यावा आणि नियमित पूजेच्या माध्यमातून पापमुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा. धर्मशास्त्रात या पापातून मुक्त होण्यासाठी हजारो गायांचे पालन पोषण करणे, तीर्थयात्रा करणे, तसेच सतत प्रार्थना करणे आणि क्षमा मागणे हे अवश्य मानले जाते. गाय मारल्याने निर्माण झालेल्या पापाचा भार हलका करण्यासाठी विशेष धार्मिक अनुष्ठान आणि दानाचे कार्य करून देवाची कृपा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे स्वामी समर्थांनी भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना संतुष्ट केले. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या कथेबद्दल तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे यू थिंक या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क रहा, जागरूक रहा. धन्यवाद.